हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुडी दीपकू दिव्य झाला, हरी भक्ती लागो नितारी समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। जय जय तुकाराम स्वामी, जय जय तुकाराम स्वामी, जय जय तुकाराम स्वामी, जय जय तुकाराम स्वामी। येहळे ग्रामी जन्म घेऊनी, येहळे सुकळी ग्रामी जन्म घेऊनी, धन्य या भूमीवरी रे नाथ रे, जय जय ब्रह्मानंद स्वामी तुकाराम स्वामी, जय जय ब्रह्मानंद स्वामी, स्वामी रे स्वामी, स्वामी रे स्वामी रे, तुकाराम स्वामी, जय जय नाथ रे, तुकाराम स्वामी, तुकाराम स्वामी, तुकाराम स्वामी। चिन्मय प्रभूचे शिष्य खरे तव, सहजानंदासी तव सावनी, कर्नाटककू कान्हडिया तो विठ्ठल वरदित नामी रे, तुकाराम जय स्वामी, स्वामी तुकाराम जय स्वामी, तुकाराम जय स्वामी, तुकाराम जय 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 ओम शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवजानंदिये वर्षतीये, दयांची केले या स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण तेची नमस्कारुणी आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, शरणी जगन्नाथा चित्त ठेले, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे, चैतन्याला आनंद देणारा असा माझा सद्गुरु घण कृपाप्रसाद असलेली माझी विठ्ठुमाई, आणि या विठ्ठुमाईच्या कृपाप्रसादाने आज सर्व भारतवर्षातील सर्व संत सज्जन वृंदांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजच्या या ब्रह्मचैतन्याची तुकामाई या विषयाला प्रांगमुखी सुरुवात करत असताना सर्व महानुभावांना जय चिन्मय, सविनय जय चिन्मय करून आजच्या या लीलामृताला, सद्गुरु लीलामृताला सुरुवात करत असताना आज पासून आपलं हे चरित्र आता समाधी सोहळ्याकडे महाराजांचं चाललंय। अजून 5 ते 6 दिवसांनी महाराजांचा समाधी सोहळा होईल, पण या समाधी सोहळ्याच्या अर्थांगित कारणासाठी आपण हा समाधी सोहळ्याच्या दिवशी जेवढे काही चिन्मय भक्त आहेत त्या सगळ्या चिन्मय भक्तांनी आपापल्या घरी तुकामाईचा फोटो मांडून हा सोहळा साजरा करावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। कारण हा सोहळा असा
तुकाराम महाराजांचा सोहळा हा आनंद उल्हासामध्ये साजरा होतो. कारण संतांच्या जन्ममहोत्सवापेक्षा संतांच्या निर्याण दिनाला जास्त महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून संतांचं निर्याण होणं म्हणजे फक्त देहरूपी निर्याण होतं, पण साक्षाकाळभूत संत जे असतात ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयामंदिरी स्थानापन्न झालेले असतात. आणि असा काही काळ गेल्यानंतर काही संतांचं, ज्यावेळेस आपण एखाद्या संतांचं एखादा विषय आपण पाहतो, त्यावेळेस ते विषय पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की आपलं संतचरित्र कशासाठी आहे. तर माऊली एक ठिकाणी असं म्हणतात, तैसा आत्मा देही आणि म्हणिपे मी काही, साचे तरी नाही जो इथियाची येथे. म्हणजे आत्मा देहात आहे असं म्हटलं जातं, ते खरं नाही. तर आत्मा जेथे आहे तिथेच त्याची जागा स्थिर आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण निरनिराळ्या संप्रदायामध्ये, आपण निरनिराळ्या पंथांमध्ये जन्म घेऊन जर संतांचं चरित्र, संतांचं महात्म्य जर जाणून घेऊ शकलो नाही तर आपला जो जन्म आहे तो निरर्थक आहे. एक ठिकाणी आमचे नाथ महाराज म्हणतात की जन्मुनी केलेस काय मनुजा, जन्मुनी केलेस काय, पळ पळ थोडे आयुष्य जाई व्यर्थ शिनविली माय. आपलं जे आयुष्य हे असंच आलंय, जन्मुनी केलेस काय, कोण मी कैसा कोठूनही आलो, बंधू श्री हरिपाय मनुजा जन्मुनी केलेस काय. आपला जन्म कशासाठी झाला हे लक्षात घेऊनच आपण संतांचं, सर्वांचं आपण विचार मंथन केलं पाहिजे. काल एक गृहस्थ भेटले आणि ते गृहस्थ म्हणाले, आजकाल म्हणे प्रत्येक जण उठून कथा आणि चरित्र करायला लागले. मला त्यांच्या त्या बोलण्यामधून मला असं एक मी याला विपर्यास घेतलं नाही, एक संकेत त्याच्यातून मला चांगला मिळाला. मी म्हणाले, काका यात चुकीचं काय म्हटलं. सगळेजण ते म्हणायला लागले, आजकाल जो तो उठून वक्ता व्हायला लागला. म्हणजे यात वाईट काय. तर ते म्हणाले की एखाद्या संतांचं चरित्र मांडता किंवा एखाद्या संतांचं चरित्र तुम्ही ज्यावेळेस प्रकट करता त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव काय. मी म्हणलं, महाराज असं कसं होईल, अनुभव काय म्हणजे साक्षीभूत त्यांची चरित्र हा अनुभव आहे. नाही म्हणे, एखाद्या संतांचं चरित्र नुसतं वाचणं, नुसतं अनुभवणं ही गोष्ट वेगळी, पण ते प्रारूपात किती जण आणतात. तुम्ही चरित्र सांगितल्यामुळं किती जणांना ते पटलं, रुचलं, देहापर्यंत पोहोचलं, त्याच्यापर्यंत त्यांचा अज्ञानाचा मळ धुवून निघाला आणि ज्ञानरूपी प्रकाश प्रकट झाला. असे किती लोक आहेत. त्यांच्या ह्या वाक्यामुळं माझ्या ह्या सद्गुरूकडे चाललेल्या प्रवासाला एक गतिरोधकता आली असं मला वाटलं नाही. तर मी म्हटलं, सद्गुरू खरंच तुम्ही मार्गदर्शन उत्तम केलंय. म्हणून मग विचार केला आणि माऊलींची ही ओवी, ज्ञानेश्वरीचं वाचन करत असताना माऊलींची ही ओवी वाचण्यात आली, त्यामुळे लिहून ठेवलेली होती. आणि ह्या सारांश ओवीचा असा सारांश घेण्यास सुरुवात केली की हे संतांचं चरित्र आहे, संतांचा जो मराठीत विचार आहे हा का मांडला असावा संतांनी. अर्थात जेवढे जीव आहेत, जेवढे आत्मे आहेत, जेवढे जीव तेवढे आत्मे असतात. परंतु हे सर्व चुकीचं आहे. आपण म्हणतो सगळे जीवामध्ये आत्मा आहे, परंतु जीव अनेक आहेत पण आत्मा एकच आहे. जीव अनेक आहेत पण आत्मा एक आहे. आणि आत्मा हा अनादी नित्य सिद्ध आहे, अविनाशी आहे. मग ह्या अविनाशी अनादी सिद्ध आत्मा सांगण्याची गरज काय. असं जर म्हटलं तर 3 दिवसामध्ये 3 दुने चरित्र भागानुसार, चरित्र ग्रंथानुसार विचार केला आपण की आपण जर वास्तुचरित्र त्याच्यानुसार विचार केला तर 2 तासात पूर्ण संत चरित्र मांडता येईल आपल्याला. 2 तासामध्ये पूर्ण तुकाराम महाराज मांडता येतील, पण कथारूपाने मांडता येतील.
त्याचा सारांश त्यांच्या कथेत त्यांना द्यायचा, त्या कथेमधून कथाकाराला त्यांच्या जीवनातून द्यायचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत प्रत्येकापर्यंत पोहोचणार नाही. आणि सिद्धांतच नाही जसं एखाद्या गणिताचं सूत्र असतं, ते सूत्रच जर पोहोचलं नाही तर त्या गणिताला महत्त्व राहत नाही. 2+2, पण +2 म्हणजे काय की 2मध्ये 2 जर आपण टाकले किंवा 2मध्ये 2 प्रारूप झाले तर त्याची बेरीज 4 येते. पण 2×2 म्हणजे 2 जे आहेत ते 2मधून जर 2 निघून गेले तर इथं बाकी ही 0 उरते. तसं आपलं जीवन कशासाठी झालेलं आहे, त्या जीवनाचं सार्थकता कशामध्ये आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आणि काय आजकाल लोकांना काय वाटतं की एखादा श्रोता, एखादा कथाकार किंवा एखादा सांगणारा त्यांनी असं नाही सांगायला पाहिजे, त्यांनी तसं नाही सांगायला पाहिजे. मी त्यांच्या त्या बोलण्यामधून मला एक आज असं कळालं की भगवंताचं नामस्मरण करत असताना की त्यांच्या त्या पॉझिटिव्हिटीला माझा सेल्यूट होता. की आपण संत चरित्र मांडत असताना जर ते आपल्याला कळालंच नाही तर आपण ते अनुभवल्याशिवाय सांगू शकत नाही. जसं आपण शेतामध्ये जर बळीराम हाकलाच नाही, आपण काय म्हणू, नांगरट करणं फार अवघड आहे, किंवा बळीराम हाकणं फार अवघड आहे, किंवा पाळी मारणं फार अवघड आहे. आपल्याला अनुभवच नाही स्वरूप प्रकारचा, तर आपण बोलू कसं शकतो त्याबद्दल. आणि हे उदाहरणं द्यायचे कारण असे आहेत की जर प्रारूप, रज्जू, सर्प असे जर उदाहरण दिले गेले तर हे पौराणिक सिद्धांतक विचारसागराचे उदाहरणं मांडायला सुरुवात केली तर हे सामान्य माझ्यासारख्या मनुष्याला समजणार नाही. म्हणून प्रारूप सांसारिक उदाहरणं देऊ नये असं संत चरित्रामध्ये असं संतांचं महत्त्व आहे. पण सांसारिक माणसाला सांसारिक उदाहरणं दिल्याशिवाय सिद्धांत समजत नाही. म्हणून त्या सिद्धांतासाठी दृष्टांत द्यावा लागतो. आणि दृष्टांत देण्याचं कारण असते की कुठल्याही गोष्टीला एक प्रमाण किंवा कुठल्याही गोष्टीला एक उदाहरण दिल्याशिवाय ती गोष्ट पटत नाही. त्याप्रमाणे आपण हे अनादी कालापासून, तर त्यामध्ये माऊली एक ठिकाणी असं म्हणतात की हा अनादी नित्य सिद्धू निरुपाधी विरुद्धू म्हणून या शास्त्राधिकी छेदू नगडे यया या प्रयोदके ना पल्पे ना प्लवे अग्नदाहो न संभवे एथ महादोषू न प्रभवे मारुताचा. पुढे अजून लिहितात, अर्जुना हा नित्य अचळू हा शाश्वत सर्वा सदोदितू पूर्ण हा. मग आत्मा हा तर्काचा दृष्टीने विचारच राहिला नाही. म्हणजे त्या गीतेतल्या 3 श्लोकांनी त्यांना सांगायचं काय की अर्जुना भावार्थ दीपिकेमधून त्यांना सांगायचं का की अर्जुना हा जो आत्मा आहे हा अविनाशी आहे. उत्कंठित झालेले भक्तांना असं वाटतं, उत्कंठित झालेल्या एखाद्या दुर्लभ मनुष्याला असं वाटतं की मनाला दिलेला हा जो संदेश आहे हा संदेश कसा कळेल मला. म्हणून हा सीमारहित सिद्धांत मांडत असताना संसाराला सीमा आहे, संतांना सीमा आहे, पण अनंत पुरुषोत्तमाला मात्र सीमा नाही. आणि पुरुषोत्तम रूप असलेली माझी तुकामाई जी आहे, या तुकामाईंचं चरित्र कळण्यासाठी मला माझ्या सद्गुरूंनी घालून दिलेली सीमा पाहिजे. पण मग निर्गुण, निराकार, सनातन, अव्यक्त, अनादी, विकार न पावणारा सर्वव्यापी आहे असा जर विचार आहे तर बहुतांशी लोकांचा असाच समज आहे की आत्मा हा प्राणी मात्र शरीरामध्ये असणारा एक कुठला तरी भाग आहे. हा विषय आपण का पाहतोय की जसं आपण काल पाहिलं की ब्रह्मचैतन्याची तुकामाई. मग चैतन्य म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय. ब्रह्मानंद आणि ब्रह्मचैतन्य दोन्ही ठिकाणी ब्रह्म आहे, पण एका ठिकाणी आनंद आहे, दुसऱ्या ठिकाणी चैतन्य आहे. आणि या चैतन्याचा आनंद कोण आहे तर चिन्मय आनंद म्हणजे चिद आनंद. आणि ब्रह्मानंदाच्याही वरती कोण असेल तो चिद आनंद आहे, म्हणजे तो सर्व अविनाशी अव्याप्त रूपाचा आनंद आहे. आणि तो कोण असेल तर माझा पंढरीश पांडुरंग, देखिला देखिला वैमे देवाचा देव. असा हा चिद्रूप विलासरूपी चिद्रूप असलेला माझा पांडुरंग, हा अविनाशी असलेला माझा पांडुरंग, याला कुठलीही जात, प्राणी, शरीराचा वास, अव्यक्त आत्म्याचा विकार काहीच नाहीये. मग असं का करावं तर मग त्यांनी काय सांगितलं, आरसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसने तैसे आत्म्याचा.
एखाद्या शरीराला एखाद्या शरीराला एखाद्या मनुष्याला नाव आहे, तसं आता ह्या आत्म्याला नाव विशाल आहे. तर हा या प्राणी मात्रेला विशाल हे नाव आहे. हे त्याचं काय झालं, प्रतिबिंब झालं. पण त्या आत्म्याला काय नाव आहे? आत्म्याला काहीच नाव नाही आहे. मग आत्म्याला नाव नाही, मग आत्म्यासाठी करायचं काय? तर आत्म्यासाठी ते सांगतात की असा ह्या देहामध्ये, म्हणून या देहामध्ये आत्मा असे म्हटले आहे. आत्मा काय म्हटलंय की आत्मा हा स्थिर जागी असतो, पण त्याचा जोपर्यंत काळ त्या जागेवर दिलेला आहे तोपर्यंत तो राहतो. आणि ह्या देहातून त्याचं साजवयचं प्रतिबिंब निघून जातं, तेव्हा तो आत्मा निघून गेल्यामुळे त्या अविनाशी शरीराला काय होतं, नाशवंत पावतो. म्हणून मग काय आहे, असं उदाहरणार्थ पाहायला गेलं की एका डबक्यामध्ये पाणी साठतो. आणि त्याच्यामध्ये डबक्यामध्ये काय करतो, सूर्यनारायणाचा प्रकाश पडतो. सूर्यनारायणाचा प्रकाश पडल्यानंतर त्या डबक्यातलं पाणी आटून जातं, पण साक्षीभूत डबक्यातलं पाणी आटून गेले, पण साक्षीभूत सूर्यनारायण स्थिर आहे. तसा प्रतिबिंब दिसणारा सूर्यनारायण पाणी असताना पण प्रतिबिंब दिसतं आणि पाणी नसताना पण प्रतिबिंब दिसतो. हे दिसण्याचं कारण एक म्हणजे काय आहे की सूर्यनारायण हा अविनाशी आहे. तसाच सूर्यनारायणाप्रमाणे आत्मा हा अविनाशी आहे. आणि म्हणून ह्या अविनाशी आत्म्याला काय करावं लागेल, काजे जळा आदी पाठी सूर्य आसूची तशी किरीटी माझे बिंब दृष्टी आणि काजीचे. मग हे सूर्याचे बिंब दिसण्याचं कारण काय मध्ये, जसं आकाशामध्ये दिवस रात्र येतात आणि रात्रीनंतर दिवस येतो, तसं आत्मसत्तेवर काय होतं, आत्मसत्ते पण रात्र येते आणि आत्मसत्तेवर दिवस येतो. दिवस म्हणजे जीवन आणि मृत्यू म्हणजे रात्र, काळोख. अशा प्रकारे सूर्याचा प्रतिबिंब पाण्यात पडलेलं दिसून सुद्धा सूर्य भिजत नाही. त्याप्रमाणे आत्मा नाहम छिंदंती प्राणानी नैनंदहती पावकः, म्हणजे तो जळतो, विजत नाही, तो मारला जात नाही, तो लुप्त होत नाही, तो प्रगट होत नाही, तो आहे त्या परिस्थितीमध्ये राहतो, म्हणजेच ब्रह्म. आणि आनंद म्हणजे काय, तो अविनाशी आहे. म्हणून ब्रह्मचैतन्य म्हणजे चैतन्य म्हणजे काय की सदोदित आनंदात, सदोदित प्रफुल्लित आहे हा, म्हणून चैतन्य रूपाचा. आणि ब्रह्म आनंद म्हणजे सदोदित आनंदी स्वरूपाचा आहे. असे ह्या ब्रह्मयाचा चैतन्य म्हणजे आत्मरूप असलेला चैतन्य हा सद्रूप नाही, तर साक्षीभूत असल्यामुळे माझी तुकामाई ही साक्षीभूत आहे. आणि ते कुठं आहे, मग असा विचार पडतो, ती कुठं आहे माझी तुकामाई? तर माझी तुकामाई प्रत्येक प्राणीमात्राच्या, प्रत्येक निर्जीवाच्या, प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी माझी तुकामाई आहे. त्यामुळे ती अविनाशी आहे. आणि मग अविनाशी असल्यामुळे काय झालं, तर अविनाशी असल्यामुळे म्हणूनच त्या अविनाशीच्या खऱ्या ठिकाणी प्रकृतीच्या गुणाने लुप्त आहे. आणि तो शरीरात खऱ्या अर्थाने शरीराबाहेर असल्यामुळे त्या शरीराच्या संगोपनाने घातलेल्या ह्या नाशवंत देहाला आपण जपतो. आपण जर त्या अविनाशी आत्म्याला जे पाहिजे तसं तुकामाईंचं नामस्मरण म्हणा किंवा सद्गुरूंचं नामस्मरण जर केलं तर आपल्याला साक्षीभूत असलेला विषय आपल्या हृदयातील तुकामाईपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सूत्रकार असं म्हणतात की जशा जुईच्या वेळेला जसा आधार म्हणून खांब लावावा लागतो, तसा आत्म्यासाठी शरीर हा खांब आहे. काय, जसा जुईचा वेळ वाढायचा असेल तर आपल्याला खांब लावावा लागतो, तसा आत्म्याला आधार म्हणून काय आहे, तर शरीर आहे. एकदा त्यांनी शरीराचा आधार सोडून दिला की शरीर खाली पडून जातं. मग शरीर आहे म्हणून आत्मा नाही, आत्मा आहे म्हणून शरीर आहे. म्हणून सद्गुरू आहे म्हणून तुकामाई आहे, म्हणून मी आहे. मी तुकामाई नसेल तर मला काहीच महत्त्व नाही. हे ज्यावेळेस आपल्याला जाणवेल आणि हे ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात आणू किंवा आपण हे व्यावहारिकदृष्ट्या पाहू, त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला आधारभूत तुकामाई समजेल, नवे नवे समजल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकामाईंच्या या विषयामध्ये याचा आधार देण्याचं कारण काय की अखल ब्रह्मांडाचा नियम असा आहे की प्रकृतीच्या योगाप्रमाणे मुंगीपासून ते माझ्यासारख्या देहामासाच्या योग्य साधूपर्यंत ज्यांच्या शरीरामध्ये जो ब्रह्मादिभूत भगवंत आहे त्याचा वास जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या योनीतील त्या मनुष्याला, त्या प्राण्याला, त्या कीटकाला, त्या कृमीला, त्या प्रत्येक चरातील प्राण्याला महत्त्व आहे. ज्या दिवशी तो सच्चित आनंद त्या शरीरातून निघून जाईल आणि पराभृत ज्यावेळेस ते हा जो कायारूपी
मंगल असणारा अमंगल असणारा जो देह जो खाली पडेल त्यावेळेस सुद्धा तो सच्चित असेल, त्याच्यावर कुठलं पाप नाही, ताप नाही, काही नाही. म्हणून याच्यावर पाप ताप नाही याचं कारण काय की हा अविनाशी आहे. म्हणून माझी तुकामाई, माझे सद्गुरू माऊली, माझी तुकामाई अविनाशी आहे. म्हणून माझ्या तुकामाईचं चिंतन आयुष्यभर करावं असं मला वाटतं. म्हणून भगवंताला एवढंच मागतो, तुकामाईला एवढंच मागतो, कितीही जन्म घेऊ दे, कोणत्याही वर्णामध्ये जीव घेऊ दे किंवा कोणत्याही शरामध्ये जीव घेऊ दे, फक्त एक मागतो तुम्हाला संतजनांना की तुमच्या पायाचं रजकण माझ्या या शारीरूपी आत्मेवरती उडू, या ब्रह्मरूपी आत्मेवरती उडू द्या. आणि ज्या वेळेस हा धीररूपी असणारं शरीर ज्यावेळेस सोडून जाईल त्यावेळेस तुमच्या अविनाशी चरणांची रजकण बरोबर घेऊन गेले म्हणजे नित्यनेमाने तुमचंच चरणाचं परत दर्शन होईल. एवढंच मागणं. आणि हे मागण्याचं कारण काय की ब्रह्मांडाचा सूत्रधार देहामध्ये परमात्मा असतो आणि हा परमात्मा जर निघून गेला तर कुठल्याही प्रकारचं आपल्या शरीराला महत्त्व राहत नाही. त्याप्रमाणे आपल्या दारामध्ये हा काळ नावाचा जो रोग आलेला आहे, हा रोग सांगतोय की तुम्ही तुमच्या सद्गुरू नावाची कास धरा म्हणजे माझ्या भीतीपासून तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून हा काळ नावाचा जो काळ नावाचा जो रोग आलेला आहे, हा काळ नावाचा रोग आपल्या प्रत्येकाच्या दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. आणि हे येण्याचं कारण असं आहे की आपण संतांचं, भगवंताचं चरित्र आपण फक्त गातोय. भागवताच्या गोकर्ण महात्म्यामध्ये एक दृष्टांत आलाय. भक्ती श्रेष्ठ, वैराग्य श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ? तर भक्ती ही ज्ञान आणि वैराग्याची आई आहे आणि ज्ञान वैराग्य भक्तीच्या मांडीवर झोपलेले आहेत. ते वयाने सगळ्यात वृद्ध आहेत. ते आईला म्हणतात, आई तू एवढी तरुण कस काय ग? ते म्हणतात, लोक माझा अंगीकार करतात, लोक माझा अंगीकार करतात. आपण सर्व भक्ती करतो तुकामाईंची, पण आपण ज्ञान आणि वैराग्य विरहित करतो. आणि आमचे एकनाथ महाराज एकठिकाणी म्हणतात की भक्ती ज्ञान वैराग्य व्यतिरिक्त गोष्टी न कराव्या, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णन संत सज्जनते आदि वंदावे. म्हणजे सगुण चरित्र जे भगवंताचं आहे ते परम आणि पवित्रच केलं पाहिजे. मी इथं जर एखादा दृष्टांतिक किंवा सैद्धांतिक व्यासपीठ असताना मी जर एखादा संसारिक अनायातिक प्रकारचा जर मी इथं दृष्टांत दिला तर तो ह्या चरित्राला लागू पडत नाही. म्हणून सगुण चरित्र आहे संतांचं, ते परम पवित्र आणि पवित्रपणानेच मांडलं पाहिजे. आणि संतांचं चरित्र मांडण्यासाठी वेळ मिळणं किंवा संतांचं चरित्र ऐकण्यासाठी वेळ मिळणं म्हणजे तुमची आणि तुमच्या रूपाने तुकामाईची काहीतरी पूर्वजन्मावर असलेली कृपा. त्यामुळे आपण संतांचं चरित्र हे ऐकण्यास आपल्याला मिळतं. म्हणून हे ऐकल्याला मिळण्याचं कारण काय की आपण हे केलेलं मांडलेलं संतांचं चरित्र आहे. या संतांच्या चरित्राचा विचार करत असताना असा विचार येतो की संतांचं चरित्र ऐकायचं तरी का? संतांचं चरित्र ऐकण्याचं असं कारण आहे की संत हे आहेत अधिक आणि आपण आहोत उणे. मग उजेड आणि अंधार यामध्ये जेवढा अंतर आहे तेवढं संत आणि भक्तामध्ये अंतर आहे. तेवढंच मेलेल्या आणि जिवंत माणसामध्ये अंतर आहे. तेवढंच रात्र आणि दिवसामध्ये अंतर आहे. तेवढंच भक्त आणि अभक्तमध्ये अंतर आहे. तेवढंच भगवंत आणि भक्तामध्ये अंतर आहे. मग तसं हे अंतर तोडण्यासाठी आत्मदेहरूपाने त्या संतांची, त्या मनुष्याची, त्या सत्पुरुषाची भेट होणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जर दोन सत्पुरुषांच्या भेटी झाल्या तर काय होतं तर आपल्याला ते आजच्या चरित्र भागामध्ये पाहायचं. काल आपण पाहिलं की तुकाराम महाराज नांदेडला जाऊन परवणी काळामध्ये त्यांनी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर सहजानंद महाराजांना भेटले, सहजानंद महाराजांची भेट झाली. त्याच्यानंतर त्यांना एक भक्त संसारिक असा असावा म्हणून त्याचं त्यांनी उदाहरण दिलं. त्याच्यानंतर संसारिकांचं उदाहरण दिलं आणि ते करून महाराज आता पुढे
जातायत. महाराज आता पुढे कुठे गेले आहेत हा चरित्रभाग आपल्याला आज पाहायचा आहे. महाराज कळमनुरी जवळ असलेल्या शेवाळा नावाच्या गावी महाराज आता चालले आणि त्यांचे तिथं गुरुबंधू होते रावसाहेब म्हणजेच पूर्णानंद महाराज. पूर्णानंद महाराज शेवाळकर म्हणजेच रावसाहेब महाराज. आणि या रावसाहेब महाराज पूर्णानंद शेवाळकर महाराजांच्या जे आहेत त्यांनी त्या गेले शेवाळ्याला आणि तुकाराम महाराज त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन उतरले आणि स्वामी म्हणजे पूर्णानंद महाराजांना बोलून आणा अशी आज्ञा दिली. की ह्या पूर्णानंद महाराजांचा एक नियम असं की ते रोज अन्नदान करीत असे. आणि त्यावेळेस महाराजांची कीर्ती जी होती तुकाराम महाराजांची, ही तुकाराम महाराजांची कीर्ती फार वाढलेली होती. आणि तुकाराम महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की रावसाहेबाला सांगा आज आंब्याचा रस करा. त्यावेळेस स्वामींना महाराज म्हणतात की महाराज आंबा दृष्टीला पण पडत नाही, दुर्घट अशी आंब्याची परिस्थिती झालेली आहे आणि मी तुम्हाला आंबा कसा देऊ. मग तेव्हा महाराज सांगतात की जाय रावसाहेबाला सांग तुका मी तुम्हाला बोलवलंय. आणि त्या ठिकाणी म्हणतात अरे अरे तू जाय सांगत्यासी मग स्वामी सांगती रावजीसी. रावजी उनी तुकयासी काय बोलले झाले. रावसाहेब महाराज म्हणतात या वर्षी आंबा नाही आला मग कोठूर मेल रसाला. आज पावतो तुकुला एक सुद्धा न मिळे. आणि त्या प्रकारे आत्मरूप असणारं हे तुकाराम महाराजांचं हे ध्यान, तुकामयांचं जे ध्यान होतं हे योग अनुपातित ब्रह्म स्वरूपातलं होतं. त्याचं नेष्ठी ब्रह्म, अनुपातित ब्रह्म, सत्व ब्रह्म आणि उदातित ब्रह्म असे 3 प्रकारचे ब्रह्म वैराग्य रूपात सांगितलेले. वैराग्यशील भक्ती कशी करावी हे असे सांगितली तर भक्तांचे उदाहरण, भक्ती करणारे भक्तांचे उदाहरण अनेक प्रकारचे होते. की कीर्तनाने भक्ती होती. मग कीर्तनामध्ये कोणाचं नाव येतं तर कीर्तनामध्ये आध्वर्यू, कीर्तनमध्ये सगळ्यात मोठं नाव कोणाचं असेल तर सगळ्यात अगोदर पहिले कीर्तनकार कोण असतील तर नारद महाराज. कीर्तनामध्ये नारद महाराज सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कीर्तनम, त्याच्यानंतर श्रवण आदी सगळ्यात मोठी भक्ती आहे. तुम्ही जे ऐकतायत श्रवणम, कीर्तनम आधी श्रवण, मग कीर्तन, मग आत्मनिवेदनम, सख्यम आत्मनिवेदनम. मग हे श्रवण कीर्तन हे जे आत्मनिवेदन आहे हे करण्याचे कारण काय. ज्यावेळेस आपण एखाद्या संतांचं चरित्र मांडतो त्या संत चरित्रांमध्ये त्याचा विचार असा करतो की आपण जे संतांचं चरित्र मांडलेलं आहे हे संतांचं चरित्र मांडत असताना की एखादा संत चरित्राचा विषय मांडत असताना असं लक्षात येतं की प्रामुख्याने 3 प्रकारच्या भक्ती आपल्याला पाहायला मिळतात. एक सायुज्य भक्ती, एक समोपप भक्ती आणि एक विशारित भक्ती. सायुज्य भक्तीमध्ये संत येतात, समोपी भक्तीमध्ये वैराग्यशील संत येतात आणि सायुज्यमान भक्तीमध्ये कोण येतात ते
नश्वर, आत्मस्वरूप, ब्रह्मांडी अशा प्रकारचे वैराग्यमुक्त भक्ती होतात. आता याचे उदाहरणं द्यायचे झाले तर सायुज्य भक्तीमध्ये संत येतात, किंवा त्याच्यामध्ये सायुज्य भक्तीमध्ये मीरेचं उदाहरण येतं. तर मीरेचं उदाहरण तर आपल्याला सर्वांनाच माहिती. तर मीराबाईंचं मीरा के प्रभू गिरधर नागर, एवढ्या मोठ्या राजघराण्यात असलेली ती मीरा, तिला ज्यावेळेस विषाचा प्याला येतो, ती विषाचा प्याला येतो आणि भगवंत तिची सुटका करण्यासाठी येतो. मीरा के प्रभू गिरधर नागर. संत रजोरीश महाराज आहेत, जे उत्तर बिहारचे आहेत. ते एक ठिकाणी असं उदाहरण काढतात की संत चरण को जान बहुदिन, संत चरण को जान बहुदिन, आपन हो अभिमान बहुदिन, आपन पो अभिमान बहुदिन, संतन को पर जान बहुदिन, संतन बैरागी संग गाए, संतन बैरागी संग गाए, जोबन बैरागी जान गिरिधर, मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, गिरिधर नागर, भक्ति ज्ञान से ज्ञान है गिरिधर, संतन को अभिमान न कभी कर. असे हे संतांचं चरित्र आहे. मग ध्यान का करावं, की ध्यानामध्ये एक ठिकाणी तुमचे पतंजल सांगतात की ध्यानस्य परत्वा ध्यानस्य मूलार, व्रतवैराग्यम भक्तिस्य मूला, आत्मस्यत्फलम, यत्यात्रया मूल संतोपपाधी, नमामीश संतोषकारम नमामी. संतांचं चरण, ते काय करतात, ध्यानामध्ये वैराग्य आहे, वैराग्यामध्ये भक्ती आहे, आणि या त्रिविधांच्या तापामध्ये तापांच्या रूप ताप कोणाचा असेल तर ते आहे संत चरित्र. मग संतांचं चरित्र का ऐकायचं, की संतांच्या चरित्रामध्ये ध्यान कसं करायचं. आता लोक म्हणतात की ध्यान म्हणजे काय, हे एक महत्त्वाचं आहे. आणि मग काही लोक म्हणतात की आम्ही ध्यान लावतो पण लागत नाही. मग विवेकी नावाचं जे दुकान आहे, या आत्मविवेक दुकानावरती एक दिवस काय केलं, वैराग्य नावाचा मनुष्य भक्ती नावाची गोष्ट विकत घ्यायला गेला. आणि भक्ती नावाची गोष्ट विकत घ्यायला गेल्यानंतर त्यांनी आत्मा नावाच्या पुरुषाला सांगितलं, वैराग्य नावाच्या पुरुषाने सांगितलं की मला भक्ती विकत द्या. तर वैराग्य काय म्हणला की तुझ्याकडं तू एक काम कर, ध्यान नावाच्या गावामध्ये जा, आणि तिथे तुला वैराग्याने सांगितलं तू ध्यान नावाच्या गावामध्ये जा, तिथं वास्तव्य कर, तिथं तुला नाम नावाचा संत मिळेल. नाम नावाचा संत मिळेल. तो नाम नावाचा संत तुला भक्ती नावाच्या त्या वस्तूची, त्या हिऱ्याची, त्या गोष्टीची माहिती तुला कसं मिळेल त्याची तुला जाणीव करून देईल. असा हा वैराग्य नावाचा व्यक्ती ध्यान नावाच्या गावामध्ये गेला, तिथे वास्तव्य करू लागला. आणि वास्तव्य करत असताना त्याला ब्रह्म नावाच्या वेत्याने विचारलं, तू इथे का आलास. त्यावेळेस त्या ध्यान नावाच्या व्यक्तीने त्यावेळेस त्या वैराग्य नावाच्या व्यक्तीने सांगितलं की मी भक्तीला भेटण्यासाठी आलेलो आहे. भक्ती कुठे राहते. त्यावेळेस ब्रह्म नावाचा व्यक्ती जो आहे तो म्हणतो ती अजून मलाही भेटलेली नाही आहे. ते म्हणे का, कारण म्हणे तिचं जे महत्त्व आहे हे कलियुगामध्ये खूप आहे म्हणे, म्हणून ती भेटत नाही म्हणे लवकर.
असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस त्याने तिच्या दुकानामध्ये गेला आणि मग त्या ब्रह्माने सांगितलं तू एक काम कर म्हणे. तर इथे या शहरामध्ये चैतन्य नावाचा एक धाम आहे, म्हणजे एक मंदिर आहे. त्या चैतन्य नावाच्या मंदिरामध्ये जाय. इथे आनंद नावाचे ऋषी राहतात. त्या आनंद नावाच्या ऋषीकडनं तू विचारून घे की भक्ती नावाचा हे जे तत्व आहे हे कुठं मिळतंय. मग हा वैराग्य नावाचा मनुष्य ध्यान नावाच्या स्थानापासून आनंद नावाच्या मंदिरामध्ये गेला. तिथे त्यांनी आनंद नावाच्या ऋषीकडे गेला. त्या आनंद नावाच्या ऋषींनी त्यांना भक्ती कशी करायची हे सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं अरे म्हणे तुम्ही फार लांब आले म्हणे माझ्याकडे. वैराग्याला सांगितलं. ते म्हणे मग माझ्याकडे भक्ती मिळणार नाही म्हणे. मग कुणाकडे जावं लागेल. ते म्हणे एक काम करा म्हणे, तुम्ही ज्ञान नावाचा सागर आहे, या योजनापासून ध्यानापासून तुम्ही काय करा म्हणे, भक्तीकडे जाण्यासाठी तुम्हाला ज्ञान नावाच्या सागराकडे जावं लागेल. पण म्हणे तुम्हाला 2 सागर लागतील म्हणे. एक अज्ञान नावाचा सागर लागेल आणि एक ज्ञान नावाचा सागर लागेल. मग ते ज्ञान नावाचा सागराच्या रूपाने त्याच्या पण एक गोष्ट आहे म्हणे, तुम्हाला अज्ञान नावाचा सागर जो आहे तो तुम्हाला पार करण्यासाठी तुम्हाला फक्त 2 मिनिट लागतील. आणि जो तुम्हाला अज्ञान नावाचा सागर पार करण्यासाठी तुम्हाला तुमची तपश्चर्या घालावं लागेल. वैराग्य म्हणाला मग याच्यातून फायदा काय होईल. तो मला अज्ञान नावाकडून गेला तर ज्ञान नावाच्या समुद्रातून गेलं तर भक्ती मिळणार नाही. अज्ञान नावाच्या समुद्रातून गेलं तरी भक्तीच मिळणार नाही म्हणे. अज्ञान नावाच्या समुद्रातून जर तुम्ही गेलं तर भक्तीचे जे 6 प्रकारचे पुत्र आहेत या पुत्रांची तुम्हाला भेट होईल. मग हे 6 प्रकारचे पुत्र भेट होईल. आणि हे 6 प्रकारच्या पुत्रांनी हे 6 प्रकारचे पुत्र तुम्हाला एवढा त्रास देतील की तुम्हाला ज्ञान नावाच्या गोष्टीची तर भेटच होऊ द्यायची नाही. भक्तीकडे जाणं तर लांबच आहे, पण ज्ञानाची सुद्धा भेट होऊ द्यायची नाही. मग वैराग्याने असा विचार केला की आपण ज्ञान नावाच्या सागरानेच गेलेलं बरं आहे, आपल्याला लागेल तेवढा वेळ लागेल. मग ज्ञान नावाच्या सागराने जात असताना मग त्याला वैराग्याने पहिल्यांदा अडवलं की माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं दे. मग त्यांनी 2 प्रश्न विचारले. तर त्याचे 2 प्रश्न असे होते की जगामध्ये नश्वर काय आहे आणि जगामध्ये सत्य काय आहे. मग त्यांनी सांगितलं जगामध्ये नश्वर काय आहे, हे जगच नश्वर आहे. ठीक आहे म्हणे. आणि जगामध्ये सत्य काय आहे, तर त्यांनी सांगितलं जगामध्ये तत्व वेळ हे सत्य आहे. ही नश्वर आहे, पण सध्या हा जो कायाभूत वेळ आहे हा सत्य आहे. हा परत सत्यजित परत राहील का हे सांगता येत नाही, पण काळानुरूप तो आता सत्य आहे. आणि ज्यावेळेस हे सत्यरूप त्यांनी भाषण ऐकलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता तू ज्ञान नावाच्या गावाला जाऊ शकतोस. आणि मग हा ज्ञान नावाच्या गावाला गेल्यानंतर याला 7 नावाचे पर्वत मिळाले. त्या 7 नावांच्या पर्वताचं नाव असं आहे. एकाचं नाव आहे विरोध वैराग्य. त्या विरोध वैराग्याला विचारलं का रे बाबा मी वैराग्य आहे, मग तू अवरोध वैराग्य काय आहेस. मग त्याने सांगितलं मी अवरोध वैराग्य याच्यासाठी आहे कारण माझा जो पिता आहे वैराग्य वैराग्य काय, माझा पिता जो आहे तो ब्रह्मादिभूत आहे आणि मी जो आहे तो अनुपादित भूत आहे. मग अविरोध वैराग्य कधी होतं. मग त्यांनी सांगितलं अविरोध वैराग्य म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये आहे. पण त्याचं उदाहरण सांगा म्हणे. त्याचं उदाहरण सांगितलं की म्हणे एखाद्या माणसाला एखाद्या वस्तूबद्दल तिटकारा निर्माण होतो म्हणजे तो अविरोध वैराग्य होतं म्हणे. जसं एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही, हे झालं अविरोध वैराग्य. त्या तेवढ्या वस्तूपुरतं त्याला वैराग्य असतं. मग पुढच्या ठिकाणी गेला, दुसऱ्या ज्यावेळेस पर्वतासमोर आला त्यावर आलं सत्य वैराग्य. सत्य वैराग्य म्हणजे काय आहे म्हणे. सत्य वैराग्य म्हणजे तू कोणाचा मुलगा आहे, ते म्हणे वैराग्याचा दुसरा मुलगा आहे. वैराग्याला सांगायला तिने दुसरा मुलगा आहे. बरं तुझं काय म्हणणं आहे म्हणे. आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळे त्याला कसं करावं याचा विचार करावा. म्हणून मग त्या सत्यवैराग्याकडे ते गेले आणि सत्यवैराग्याला विचारलं महाराज आपण काय करावं हे सांगा मला. मग सत्यवैराग्य सांगितलं मी आहे हे मला जाणवतंय, हे मला कळतंय, हे मी आत्मसात केलंय, पण मी हे जागृत करू शकत नाही. त्याचं नाव सत्यवैराग्य. जसं काही लोकांकडं धन असतं की जे
निग्रोधप्रमाणे म्हणजे आपण त्याला अनाचाराने साठवलेलं असतं हे त्यांना जाणतं आहे सत्य, पण ते जगारूप करू शकत नाही, हे सत्य वैराग्य सांगितलं. नंतर तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ब्रह्मवैराग्य. मग ब्रह्मवैराग्य कोणाला म्हणावं, तर ब्रह्मवैराग्य त्यांनी सांगितलं की तू कोण आहेस, तर तो म्हणाला मी ब्रह्मवैराग्य आहे, मी तिसरा मुलगा आहे. मग ब्रह्मवैराग्याला सांगितलं तुझं काय महत्त्व आहे बाबा, तू सांग. तर त्यांनी सांगितलं म्हणे महाराज मी माझं वैराग्य सांगतो की माझं असं तत्व आहे मी कोणालाच समजत नाही आणि मी समजण्यासाठी मलाच जन्म घ्यावा लागतो. हे वैराग्याला सांगितल्यानंतर वैराग्य पुढे जातो आणि वैराग्याला पुढे मिळतं, त्याचं नाव असतं स्मशान वैराग्य. तर स्मशान वैराग्याला तो विचारतो की बाबा तुझं काय महत्त्व आहे रे. तर स्मशान वैराग्य त्याला सांगतं की माझा हा जो मी माणसाला अंतकाळाची जाणीव करून देतो, माणसाला ती सत्यरूपात जाणवते, मनुष्याला ते तिथपर्यंत जाणवते जोपर्यंत तो त्याच्या संसाररूपी सागरापर्यंत येत नाही. एकदा तो संसाररूपी त्या शेवटापासून एकदा संसाररूपी सागरात येऊन पडला की मला विसरून जातो, पण मी सत्य आहे हे त्याला जाणवतं, म्हणूनच मी स्मशान वैराग्य. असे हे 4 वैराग्य झाले. पुढचं जे वैराग्य आहे 5वं, त्या वैराग्याला म्हणतात आनंद वैराग्य. मग हे आनंद वैराग्य कुणाकडे आहे, तर आनंद वैराग्य असाचे उदाहरणं फक्त 3च सांगितलेत. ह्या आनंद वैराग्यामध्ये 3 लोक येतात. आनंद वैराग्यामध्ये येतो भगवंत, आनंद वैराग्यामध्ये येतो संत आणि आनंद वैराग्यामध्ये येतो भक्त. मग आनंद वैराग्याचे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत, तेवढा वेळ न घेता पुढच्या वैराग्याकडे जाऊ. पुढचं वैराग्य आहे कर्मवैराग्य. कर्मवैराग्य कसं असतं की माणसाला एखाद्या कायाभूत एखादी गोष्ट आहे तसं आपण ध्यान करतो आणि ध्यान करत असताना अनेक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि खूप वेळेस माणसाचं ध्यान लावल्यानंतर माणसाचा विचार करतो 5 वाजता बसलाय आणि डोळे झाकून बसलाय, पण माणसाचं काय हल्लं असतं, माणूस ध्यान करतो आणि त्या ध्यानामध्ये माणसाचं मन एकाग्र होत नाही, डायव्हर्शन जास्त होतं. त्याचं कारण काय असावं, त्याचं कारण हे की आपला आत्मा जो आहे ना, ह्या आत्म्यामध्ये संसाररूपी जास्त आवरण त्या आत्म्यावरती बसलं आहे. म्हणूनच मी सांगितलं की ज्ञानरूपी भक्ती म्हणून माणसाने आयुष्यातले वर्षातले 7 दिवस काढून तरी आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी जावं आणि वर्षातले 7 दिवस त्या आपल्या आत्म्यावरचा जो आलेलं जी वंगण आहे, तसं आपण एखाद्या गोष्टीवर वंगण चढलं त्याला आपण रॉकेल किंवा कलर मारून आपण त्याला चकचकीत करतो, तसं नाम आपल्या आपल्या सद्गुरूपी भगवंताकडे जाऊन आपल्या शरीरावरती ते नामस्मरण करून त्याला हे करून त्याला जर स्वच्छ केल्यानंतर काय होईल, तर आपलं हे ज्ञान नावाचं हे आनंद नावाचं वैराग्य आपल्याला प्राप्त होईल आणि त्यामुळं आपल्याला मोक्षाकडे आपण जाण्याचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं वैराग्य जे आहे ते वैराग्य नावाचं वैराग्य. आणि ह्या वैराग्याला स्वतः तिथं दिसला आणि त्याला विचारलं बाबा तू कोण आहे रे. त्यावेळेस तो म्हणाला महाराज मी दुसरा करून नसून मी तुम्हीच आहे. मग तुझं काय महत्त्व आहे. तो सांगितला माझं महत्त्व असं आहे की मी ज्ञान नावाचा हा जो तुम्ही सागर पार केला आहे याच्याशिवाय माझी प्राप्ती तुम्हाला होत नाही. म्हणून माझ्या ठाई येत असताना या 6 माझ्या भावंडाची जोपर्यंत तुम्हाला भेट होत नाही तोपर्यंत माझ्या ठिकाणी तुम्ही येत नाही आणि माझ्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्हाला भक्तीची भेटच होत नाही. आणि मग या ज्ञान नावाच्या समुद्रातून या वैराग्य नावाच्या 6 भावंडाला भेटून हा वैराग्य भक्ती नावाच्या त्या गावामध्ये आला आणि ह्याला संत नावाचं ते भेटलं आणि मग या भक्तीला सांगितलं अरे तू एवढी की भक्ती जी होती ती इतकी सुंदर आणि तारुण्यवती होती. भक्ती म्हणजे कोण आहे, तारुण्यवती म्हणजे कशासाठी म्हणतो तिला तारुण्यवती, कारण भक्ती सदाच प्रफुल्लित असते. तुम्ही विचार करा ना की भक्ती मनुष्याची भक्ती कधीच संपत नाही. आपण महाराजांवरती श्री महाराजांवरती आपली भक्ती भलं महाराजांना त्रास होऊ पण आपल्याला वाटतं महाराज घरी आलेत आपल्याला महाराजांनी आपले पेढे खावेत, आपलं दूध प्यावं, आपली अनाठाई भक्ती असते. आपण हा विचार करत नाही की आपल्या सद्गुरूंना या गोष्टीतून त्रास कसा होणार नाही, आपल्या सद्गुरूंना याच्यातून काही त्रास तर होणार नाही ना, याचा विचार आपण का करत नाही. याचा विचार न केल्यामुळे आपल्या सद्गुरूंना आपल्यामुळे त्रास होतो.
म्हणून हे भक्ती नावाचं मध्ये आल्यानंतर हे वैराग्य त्यांनी भक्तीला सांगतं की मला ज्ञान नावाच्या दादांनी तुझ्याकडे पाठवलं आहे, तू सांग तू कोण आहे माझी. त्यावेळेस भक्ती काय म्हणते, अरे मी त्याची तर माताच आहे, त्याची मी आई आहे आणि तुझी पण आई आहे. ते म्हणाले तू आमची आई कशी आहेस. ते म्हणतात की जोपर्यंत मी येत नाही, तू माझ्यापर्यंत यायचं कारण असं आहे, जोपर्यंत तू माझ्याकडे आला नाहीस तोपर्यंत तुला ज्ञान नावाचा भाऊ मिळाला नाही, आणि ज्ञान नावाचा भाऊ न मिळाल्यामुळे तू माझ्यापर्यंत आला नाहीस. आणि तुमच्या दोघांची उत्पत्ती माझ्यापासून आहे, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, म्हणजे भक्ती आल्याशिवाय ज्ञान येत नाही, ज्ञान आल्याशिवाय वैराग्य येत नाही. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या तिन्ही त्रिपुटी झाल्याशिवाय सत्य असणाऱ्या शिष्याची पात्रता पूर्ण होत नाहीत. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात आपण मांडल्या पाहिजेत. म्हणून ध्यान करत असताना आपल्या डोळ्यासमोर आपल्या तुकामाईचा, आपल्या सद्गुरूंचा, श्री महाराजांचा फोटो किंवा प्रतिबिंब असणं म्हणजेच आपण त्यांचे सत्य भक्त आहोत. हे एक जगातील सत्य आहे. जसं ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या, तसं आपण सत्य सद्गुरूंना, आपण आपलं प्रत्येकाने आपलं जर आपल्याला आपण किती पातळीचे भक्त आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर रोज सर्वांनी, माझं तरी असं म्हणणं आहे की रोज सर्वांनी आपण आपल्या सद्गुरूंचं 1-2 मिनटं सकाळी सकाळी उठल्यानंतर, 5 मिनटं किंवा रात्री झोपताना, सकाळी उठल्या उठल्या जर आपण ध्यान लावलं, मला वाटत नाही, कारण सकाळी उठल्या उठल्या आपण अंथरुणातच बसलो आहेत, त्या बसलेल्या अंथरुणामधूनच आपण जर 10 मिनटं जर आपल्या सद्गुरूंचं ध्यान लावलं आणि समोर आपल्या तुकामाईंचं फोटो, तुकामाईंचं रचनात्मक फोटो आणून जर आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच आपलं आयुष्य धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आमचे जे संत म्हणतात की झालासे शेवट गोडा आयुष्याचा, आयुष्याचा गोड केव्हा होईल की ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुप्रपास, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, पूजा सत्यम परम सत्यम सत्यम एकम परम. एक ध्यान की जसं गंगा पापम शशी तापम दैन्य कल्पतरुष्ठता, पापम तापमचे दैन्यांचे हरे सद्गुरुदर्शनम. म्हणजे काय करावं, ध्यान करावं. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुकृपा. ध्यान केल्यानंतर, पूजा केल्यानंतर पण सद्गुरूंचं गुरुर्वाक्यम सदा सत्यम सत्यम एकम परमपदम. गुरुचं वाक्य जे असतं, सद्गुरूंनी सांगितलं करू नका तर आपण ते करू नये, सद्गुरूला त्रास होईल, सद्गुरूंची आवेलना होईल असं आपण आपल्या आयुष्यात वागू नये. जर आपण सद्गुरूंनी दिलेल्या, जर आपण ह्या संत चरित्रांवर जर आपण उत्तम प्रकारे जर आपलं आयुष्य घालवलं तर मला नाही वाटत की आपलं आयुष्य हे विनाकारण अनाठाई जाईल. म्हणून आपल्या आयुष्यात जर आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर ध्यान करताना आपल्या सद्गुरूंचा विचार आपल्या सतत मनामध्ये जर राहिला तर आपलं मन विचलित होणार नाही. म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. म्हणून प्रस्तुत रूपी आपण ज्यावेळेस हे महाराज या ब्रह्मरूप असणाऱ्या रावसाहेब महाराज शेवाळ्यांकडे म्हणजेच सहजा पूर्णानंद महाराजांकडे येतात आणि या पूर्णानंद महाराजांकडे गेल्यानंतर त्यांना विचार करतात की जसं तू, अरे बाबा तू असं म्हणतो आणि हे अजून कसाला रसाला काय म्हणे, तक्कुला सुद्धा आंबा मिळणार नाही. अरे म्हणे महाराज काय बोलतायत म्हणे तुम्ही, तुला आठवतं का म्हणे धर्माने एकदा रुक्मिणी मातेने आणि तरी काय केलं की तो आंबा होता, सर्व पाक तयार केला, चिंता पडली आता, आणि तो आंबा काय केला, जगदंबे पुढे ठेवला. आणि त्याने विचार केलं की जेवी भगवंत तू आता हे काम कर की तू हे आता तू स्वतः याच्यावर काहीतरी कर. आणि काय केलं, एकदा दुर्योधनांनी अर्धरात्री विश्वामित्र 10 सहस्र ऋषींना घेऊन धर्मराजाकडे आले. धर्मराजाने सांगितलं, पाचारण केलं. धर्मराजाने सांगितलं या 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 महाराज, आपलं स्वागत आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराज, आता त्यावेळेस पांडव हे त्यावेळेस पांडव हे याच्यामध्ये होते, अज्ञातवासामध्ये होते. त्यांनी विचार केला की जर आपण हे आपण हे केलं नाही तर आपले जर सत्यत्व आपल्याला हे मिळालं नाही तर आपला काही उपयोग राहणार नाही. आपल्याला हे आपल्या काहीतरी उणं काढण्यामध्येच आपल्याला यांचं हे होणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादं आपण चांगलं कार्य करत असतो किंवा जेव्हा एखादं आपण चांगलं कार्य करतो त्यावेळेस चांगलं करण्यापेक्षा लोक आपलं उणं जास्त काढतात. हे त्याचं काय खरं आहे, तो असंच म्हणला, त्याचं काही काम आहे, पोरासोराचं काम असतं का?
असा विचार ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेस आपण आपले विवेक बुद्धी आपली किती किती साबित आहे याचा आपण प्रत्येक जगापुढे मांडतो. त्यामुळं त्यांनी असा विचार केला की आपण याला हे करावं. आणि त्यांनी आंब्याची एक कोय दिली आणि सांगितलं हा कोयीचा आंबा लाव आणि हे आंब्याचं वृक्ष होईल आणि त्याला फळ येईल आणि त्या फळाला जे आंबे येतील ते आम्ही जे काही 10 सहस्र साधवले तर आम्हाला सगळ्यांना जीव घाल. आता विचार करा, एखादं झाड लावलं त्याचा उद्या त्याला आजच्याच फळ येईल का? आणि जर आलं जरी फळ तरी 10 सहस्र ब्राह्मण ऋषी जे होतील एवढं येईल का? शक्यच नाही. पण हा दृष्टांत याचं करण्याचं कारण काय की सिद्धांत महत्त्वाचा आहे की तुम्ही जर गुरूंना आपलं सर्वस्व अर्पण केलं तर गुरु तुमच्यावरचं आलेलं संकट नैघृत करल्याशिवाय राहत नाहीत. आणि मग धर्माला सांगितलं. मनी फारच मनामध्ये घाबरला, पण त्यांनी काय केलं, माझा पाठीराखा जो आहे भगवंत श्रीकृष्ण, त्याला कुणाचं भय नाही, आपण त्याच्या शरण जाऊ. आणि भगवंताने गीतेमध्ये काय सांगितलं, जो मद होय अनन्य शरण त्याचे मी निवानी जन्म मरण या लागता शरणागता शरण्य मीच एक. अर्जुना, जो मला अनन्य भक्तीने शरण येईन ना त्याचं मी सगळं चालवतो, त्याला काही काळजी करण्याची गरज नाही. असं ज्यावेळेस तो म्हणतो त्यावेळेस त्याने विचार केला. आणि मग धर्माने याचा विचार करत धर्माने सांगितलं, महाराज काही हरकत नाही म्हणे, तुम्ही याचा एक अनुपादिक विषय मांडा. आणि मग त्यांनी अंतरीतून भगवंताची धावा केला आणि घनघन तात्काळ म्हणजे भगवंत तात्काळ प्रगटले. आणि जी काही हकीकत आहे ती सगळी त्यांनी सांगितली भगवंतांनी. धर्मराजाला सांगितलं आणि मला एक सांगितलं म्हणे, कडकडून आलिंगन दिलं धर्मराजांनी. आणि श्रीकृष्ण बोलू लागलं, आता ऋषी स्नानाला पाठव म्हणे, आता उशीर होऊ नको देऊ. आणि सगळ्यांना ऋषीनं स्नानासाठी पाठवलं. आणि काय केलं सांगितलं, कुठे ती आंब्याचं बी ते आण माझ्याकडं. आणि डाव्या हातामध्ये घेतलं आणि आम्रवृक्ष एक भीमाला सांगितलं, लक्ष ठेव ऋषी मार्गावरती. आणि ऋषी मार्गावरती लक्ष ठेवायला सांगितलं. आणि काय भीमसेनाला भीमसेन आपले ऋषी कुठे त्या मार्गाकडे लक्ष देऊ लागले. आणि काही काळ गेल्यानंतर काय झालं, तेव्हा द्रौपदीला म्हणाले, एक काम कर, आता एक ह्याच्यातला जो आंबा प्रक्षळून घे आणि अन्नाची तयारी कर. पाकशाळेत आधी पहा की काय आहे काय नाही आणि मग विचार कर. मग पाकशाळेमध्ये तिने गेली आणि ती देवाली देव धर्मपत्नीच ती सगळ्या अन्नाचे पर्वत उभे, असंख्यात अन्नाचे पर्वत उभे राहिले ते. आणि ती आनंद होऊ लागला, तिला आनंद झाली. आणि जयाशी परमात्मा साह्य ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वची कृपा करी. आणि असा जगद्दात्रा जर भगवंत जर त्याच्या ठिकाणी असेल तर त्यांना कुठलं संकट येणार आहे. असं ह्या भगवंतानी सगळं पाहिलं आणि नाना प्रकारचं हे केला. ऋषी आले नाही अजून तर भीमसेन पाचारुनी तर धर्मकर्वी वृक्ष झाला, असंख्य फळ लागले त्याला. आणि मग ऋषीमेळा आणि लज्जयमान ऋषीमेळा आला ते समय. आणि असंख्य असे 10 सहस्र प्रकारचे पात्र मांडले. आणि सर्व ऋषींना काही फळे दुर्योधना मुनी हस्ते पाठवी जाणं, मुनीही देऊनी आशीर्वचना सांगरे झाले कौरवेशा. हे कौरवेशा, हे दुर्योधना यांनी काय केलं तर ते वृक्ष तर झालंच म्हणे आंब्याचा, पण ते वृक्षाच्या आंब्याने हे आंब्याला लागलेले जे काही लक्ष होते त्याच्यातले काही फळं या ऋषींनी आशीर्वाद म्हणून धर्मराजाला दिले. सिद्धांत असा आहे की तुमची भगवंतावर सेवा किती आहे, तुमची भगवंताची सेवा किती आहे याचं महत्त्व नाही, पण तुमची भगवंतावरती भक्ती किती आहे. भक्ती नावाची पुंजी जो तुमच्या बँकेमध्ये तुमच्या अकाउंटवर जितकं सेविंग आहे त्या सेविंग पैसे असतील तरच तुम्हाला ते बँकेतून काढता येतात. तसं भक्ती नावाची सेविंग भगवंताच्या बँकेमध्ये तुमची सेव्ह झाली, भक्ती नावाचा धनादेश भगवंताच्या बँकेमध्ये जर जमा झाला तर व्याज नावाची परत आशीर्वाद भगवंताकडून आपल्याला मिळतात. पण ते मिळण्यासाठी आपल्याला भक्ती नावाची पुंजी नामस्मरण नावाच्या उत्पन्नातून आपल्याला तिथे गुंतवणूक करावी लागते. म्हणून असं हे होऊ लागलं. आणि असा प्रकार तुकाराम महाराजांनी सांगितला. आणि एकामागे एक काय झालं, एकामागे एक येऊ लागले.
आणि काय झालं की त्यांनी विचार केला आणि तेव्हा ते घरी जाऊन तो आंबा नेला, घरी देवापुढे जाऊन ठेवला. तर ठेवला तर एकामागे एक असे आंबे येऊ लागले आणि हजारो फळं आली. आता रस करा म्हणती, म्हणजे हजारो फळं आली की असंख्यात फळं आले. आणि मग आता काय करायला लागलं, महादेवाचे जे तर हजारो झाले आणि मग त्याचा रस केला. आणि मग शेवटी काय केलं, शेकडो ब्राह्मण बोलवले आणि त्या सगळ्यांना आंब्याचा रस खाऊ घातला. तुकाराम महाराजांची कृपा, म्हणजे तुकाराम महाराज आणि पूर्णानंद महाराज यांची भेट झालीच झाली. पण दोघांच्याही अधिकारांनी हे ब्राह्मण भोजन गुप्त रूप. आणि मग तुकाराम महाराज कुठे गेले कळणं. आणि मग वेदाधिकारी पंडित ब्राह्मण जयघोष करू लागले आणि विचार करू लागले की आता हे विचार करायला सांगितलं, कुठे गेले म्हणून आश्चर्य करू लागले. तेथून महाराज तुपेगावला गेले आणि तुपेगावला एका पलंगावरती जाऊन बसले. भोवती वेदाधिकारी ब्राह्मण होते, पंडित होते, ते मंत्रघोष करत होते. अनेक सुक्त प्रसुक्त स्मृती पुराण यांचा ते विचार मांडत होते, खंडन मंडन असं करत होते. आणि ते देशमुख कांताबाई त्या तुकाराम महाराजांना निहारी देण्यासाठी आला. महाराज तर विरागी आहेत आणि हे शूद्राचं अन्न कसं खातात, असा त्या ब्राह्मणांच्या मध्ये आनंद झाला. आणि महाराज कुठून तरी निघून गेले आणि महाराज गुप्त झाले. ब्राह्मणाने तेच महाराजांनी ते ताट भिरकावून दिलं आणि ते ताट जिथं फेकलं, त्या तांदूळाचे शिजलेले भाताचे कण होते ते जमिनीवर पडले, तर त्याचे जाईचे फुलं झाले. हा तुपेगावमध्ये घडलेला दृष्टांत आहे. जाईचे फुलं झाले आणि जाईचे फुलं झाल्यानंतर मात्र महाराजांनी हे दृष्टांत काढण्याचं कारण आहे की आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे पाप ताप घडतात. मग नामस्मरण भगवंत आपल्यावरती, आपले सद्गुरू आपल्यावरती फुले केव्हा उधळतात की ज्यावेळेस आपण त्यांच्या कसोटीला पात्रतेला उतरतो. ब्राह्मण मनामध्ये पस्तावले, त्यांना सद्गुरूंची त्यांना किमया कळाली, सद्गुरूंचा अधिकार कळाला आणि मग ते पुन्हा इच्छा करू लागले. पण ते तुकाराम महाराज सापडत नाही. आणि मग काही पण ज्ञानाने अज्ञान झालेले आनंद स्वरूप असणारे हे जे लोक होते, यांना तुकाराम महाराजांचा काही जो अधिकार आहे तो अधिकार कळणं. त्यांना कुणी पिसा म्हणायचं, कुणी भ्रष्ट म्हणायचं, कुणी अगम्य म्हणायचं, कुणी अनिर्वाच्य म्हणायचं, कुणी काही म्हणून जाईल, कुणी भक्तिभावे त्यांचं नामस्मरण करायचं, कुणी चरण धरायचं, कुणी त्यांना विभत्स बोलायचं, कुणा त्यांच्या कसोटीला उतरायचं, तर कुणाची ते परीक्षा घ्यायचे. असे महाराजांच्या काळामध्ये महाराजांचा असा काळ निघत गेला आणि महाराजांचे 4-5 शिष्य असे निर्माण झाले. आणि निर्माण झाल्यानंतर काही करता महाराजांना कळत नाही आणि असा काही काळ गेल्यानंतर परत नाना प्रकारचे अवतार नाना प्रकारचा लीला महाराजांनी त्यांच्या आश्रम काळामध्ये केला. अनेकांच्या पिढाही हारल्या. कुणाच्या पिढा हारल्या आणि पिढा का होतात माणसाला याचा विचार आपण करायचा. पण आजच्या या अध्याय निरूपणामधून सिद्धांत काय आहे की ज्यांना चिन्मयानंदाचा गुरुमंत्र होता ते महाराजांना आंबे खाऊ घालू शकत नव्हते का? आणि ते पूर्णानंद म्हणजे पूर्ण आनंदाचा अवतार असणारे हे पूर्णानंद महाराज म्हणजे रावसाहेब महाराज शेवाळेकर हे तुकाराम महाराजांना आंबे न घालणे इतके असह्य असतील. पण याच्या मागचा दृष्टांत असा आहे, आपण फक्त सिद्धांत घेतो की महाराजांनी लीला केली, पण महाराजांना तिथे लीला काय करायची होती की जसा ब्रह्माचा आनंद आहे, जसे आम्ही चिन्मय आनंद सहज आनंद आहे, तो मी ब्रह्म आनंद आहे आणि आमच्या सगळ्यांचा जो सार आहे तो पूर्ण आनंद आहे. आणि हा पूर्णानंद समजायला माझं आयुष्य फार थोडं आहे,
फार कमी आहे. पण हा पूर्णानंद समजायसाठी चिन्मयानंदाची कृपा ज्यावेळेस सहज आनंद तुम्हाला तुमच्या आयुष्यात देईल आणि सहजानंदाची कृपा ज्यावेळेस ब्रह्म आनंदामध्ये होईल त्यावेळेस तुमच्या आयुष्यात कुठेतरी तुम्हाला पूर्ण प्रकारचा आनंद मिळेल. आणि या सगळ्यांची व्याप्ती होऊन मग चैतन्याचं जे ब्रह्म आहे ते तुमच्या ज्ञानरूपी प्रकाश तत्व हृदय आगारावरती स्थापित होईल आणि मग तुमचं आयुष्य गोड होईल आणि तुमचं आयुष्य सुखी होईल. या आजच्या चरित्र भागाच्या सारांशानुसार असं निघतं की आपण संतांवर कुठल्याही प्रकारचा अविश्वास ठेवू नये, संतांवर कुठल्याही प्रकारचा विश्वास कमी पडू देऊ नये. कारण काय आहे, संत हे चालते बोलते ब्रह्माचे रूप आहे. म्हणून आपले जे श्रीगुरू आहेत या श्रीगुरूंच्या चरणी आपला जो विश्वास आहे हा विश्वास आपण सत्य धर्मपरायण ठेवला पाहिजे. म्हणून आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपला विश्वास सत्य धर्मपरायण ठेवून आपल्या सद्गुरूंच्या चरणी एवढंच आपण मागितलं पाहिजे की सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीजे हितगुज सारे वदक वना दाऊ. कोण कुठील मी कोण कुठून मला माहीत नाही, मी कशासाठी आलोय, फक्त एवढंच मनोगत आहे की माझ्यावरती सद्गुरू राया, हे तुकारामा, हे गजानना, हे तुकामयी, तू हे सद्गुरुनाथ, तुम्ही माझ्यावरती सदैव दृष्टी ठेवा, सदैव कृपा करा. ज्याने काय होईल, मला हा सच्चित आनंद मिळेल आणि या सच्चित आनंद मिळाल्यामुळे माझे तापत्रय निघून जाते आणि या श्रीकृष्णाची भेट मला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये गोड आयुष्य शेवट व्हावा, आपल्या आयुष्याचा पण शेवट गोड व्हावा. म्हणून याचा विचार करत असताना भक्ती प्राधान्य कसं असतं आणि भक्ती कशी करावी या भक्तीचे उदाहरणं आपण उद्याच्या ह्याच्यात पाहू. उद्या परवा 2 दिवस आपण भक्तांचे लक्षणं पाहू. जसे तुकाराम महाराजांचे भक्त, या भक्तांचं चरित्र आपण उद्याच्या 2 दिवसाच्या भागामध्ये पाहू. उद्या आणि परवा 2 दिवस भक्तांचं चरित्र पाहू की भक्त कशा असावेत आणि भक्ती कशी करावी. या भक्तांचे चरित्र 2 दिवस आपण तुकारामांचे भक्त हा विषय 2 दिवस पाहू. सोमवार रविवार सोमवार, मंगळवारी महाराजांचं, सोमवारी रविवारी आपण उद्या भक्तांचे काही उदाहरणं पाहू. सोमवारी महाराजांचं पंढरीस पांडुरंगाचं दर्शन, एकादशीची उत्पत्ती आणि एकादशीचं महात्म्य पाहू. द्वादशी त्रयोदशी 2 दिवस परत आपण चरित्र पाहू. नरसिंह जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण संत तुकाराम महाराजांच्या समाधी सोहळा पाहू आणि आपण तुकाराम महाराजांचं चरित्र आपण जे सुरुवात असलं त्याला आपण पूर्णविराम देऊ. असं त्यामुळे उद्यापासून सर्व भक्तांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा. कारण हे प्रवचन मी सांगत नाही. पाव्या माझी रागज्ञान करीत असे मधुर गायन, तो पाव्याचा नवे गुण जाण काळतयाची. हा जो सद्गुरूचा तुकामाईंचा हा जो पावा आहे, ह्या पावामधून जे शब्द निघतात, पाव्या मागी रागज्ञान करत असे मधुर गायन. पावा हा जो माझं जे मुख बोलतंय, हे मी काही बोलतोय, हे माझं काही नवल नाही आहे. पावा माझे सद्गुरू तुकाराम महाराज जे माझ्या मुखामधून बोलत आहेत, मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी करतोय हा माझा काही कुठला मोठेपणा नाही. ही सद्गुरूंची कृपा आहे की सद्गुरू बोलून घेतात. तो पाव्याचा नोभे गुण जाण काळत कळया माझी. म्हणजे जाणकाळ जो आहे, म्हणजे जे माझे सद्गुरू आहेत, ह्या पाव्यातून ते जे काही ध्वनी किंवा राग काढतायत हा त्यांचा अधिकार आहे. म्हणून बोलत असताना एखादा शब्द जर वाणीतून वाईट निघाला असेल किंवा जर त्याने तुमच्या हृदयातील माझ्या सद्गुरूंना जर आल्हा झाला असेल तर त्या हृदयाच्या सद्गुरूंचे मी या ठिकाणी त्यांचं कृतज्ञता करतो. आणि एखादा शब्द जर घेण्यासारखा वाटला असेल तर तो सद्गुरूंच्या मुखातून आला असं समजून प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करा. सर्वांनी ज्यांनी कुणी या पेजला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. जर आपल्याला हे महाराजांचं चरित्र जर पोहोचवता आलं तर प्रत्येक जणांनी याला शेअर करण्याचा, आपल्या अकाउंटवर शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रत्येकापर्यंत हे चरित्र जाईल. नवे मी गेलो नाही तरी चालेल, पण संत तुकामाई प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येक मनुष्याच्या हृदयापर्यंत जरी पोहोचली तर आपल्या सर्वांचं आणि आपल्या पूर्वजांचं सुद्धा नाव आपण कृतार्थ केल्यासारखं होईल. एवढं बोलतो आणि आजच्या प्रवचनरूपी मला ब्रह्मचैतन्याची तुकामाई या सारांश घेत असताना फक्त
तुकाराम महाराज नाथ महाराजांची नाथ महाराजांनी जी मागणी केली ती मागणी करतो आणि या व्हिडिओची सांगता करतो. तुकाराम महाराजांनी नाथ महाराज एक ठिकाणी म्हणतात, ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तब गुणा बैसुनिया माझी वचना तव गुण वर्ण. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, तुमचा प्रसाद पूर्ण झाल्याशिवाय हे एका वंदित असे चरण सद्गुरूंचे नि आधारे. ओम नमो श्री सद्गुरु निर्गुणा. हे माझ्या तुकामाई, तुम्ही सद्गुर निर्विकार निर्गुण आहात, म्हणून तुमच्या निर्विकार निर्गुणांच्या या तत्वाला माझा सविनय विनम्र असं अभिवादन करून या ज्ञानरूपी सागरामधून मला जे काही 2 स्पर्शरूपी शब्द उचलता आले ते तुमच्या चरणावरती भक्तिभाव सुमनाने मी अर्पण करतो. व झालेल्या सर्व ज्यांनी प्रत्यक्षरूपी या कीर्तन प्रवचनाची जे श्रवण करत आहेत त्या श्रवण करता सर्व महानुभावाच्या चरणीसुद्धा दंडवत प्रणाम करतो व प्रवचनाची सांगता करतो. करत असताना तुकाराम महाराजांच्या अष्टकाचा श्लोक म्हणून या प्रवचनाची सांगता करतो. वाघोरात शुभ्र मूषक शशाश्वान पाहिला, रोहितास काळवीट कोला समोर मर्कट बांधिला. महाद्वारी पिंजऱ्यात शूक पक्षी बोलला, नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला. नमन माझे येळे गावी तुकाराम साधुला. अनंतकोटी ब्रह्मांड नायक परमहंस परिव्राजकाचार्य संत सद्गुरु तुकाराम महाराज की जय. चिन्मयानंद महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. वामनानंद महाराज की जय. सविनय जय चिन्मय. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.